भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगननिहितपाने मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आतींच्या कृपादाने कथेचा विस्तार व बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. काय वानू आता न पुरे ही वाणी. काय वानू आता न पुरे ही वाणी. काय वानू आता सोबत वाजवा. काय वानू आता न पुरे वाणी. चला काय वानू आता न पुरे ही वाणी. काय वानू आता न पुरे ही वाणी. काय वानू आता न पुरे वाणी. काय वानू आता न पुरे वाणी. मस्तक चराणी. हरी बोल. हा वाजवा एक सारखे. मस्तक चराणी ठेवितसे. मस्तक चराणी ठेवितसे. काय वानू आता न पुरे ही वाणी. काय वानू आता न पुरे ही वाणी. मस्तका चरणी ठेवित ताळे. मस्तका चरणी ठेवित काय वानू आता. वा वा. काय वानू आता न पुरे वाणी. काय वानू आता न पुरे ही वाणी. मस्तक चरणी ठेवितसे. धन्य काळ संत भेटी. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो. संदेहाची सुटली गाठे झालो पोटे शीतळ. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांचे लढिवाळ भक्त श्री संत तुकाराम महाराज यांचा अभंग असून या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांची भेट झाल्यानंतर माझा काळ धन्यतेला कसा प्राप्त झाला याचं गोड चिंतन या अभंगात करतायत. विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिचय देणं गरजेचं आहे. आजची सेवा सगळ्यांना ज्ञात आहे. सालाबादप्रमाणे चालू असलेला आपला नामयज्ञ उत्सव, या उत्सवामध्ये आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक मंडळीच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. आज सकाळी बीजेचं कीर्तन गुरुवर्यांचं झालेलं आहे. भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि कीर्तन करत असताना आपला हा सप्ताह, या सप्ताहामध्ये चांगल्या विद्वानांची तुम्ही कीर्तनं ऐकलेली आहेत. आजचं कीर्तन मांडत असताना संतांची भेट अत्यंत महत्त्वाची आणि ती का महत्त्वाची एवढंच सांगायचं आणि मला कीर्तन बंद करायचं आहे. आज तुकाराम बीज आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर हा उत्सव साजरा केला जातो. तसं हिंदू धर्मामध्ये 3 बीज आहेत बरं का. एक भावबीज, एक धर्मबीज आणि एक तुकाराम बीज. या तिन्ही बीज अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यातल्या त्यात प्रामुख्यानं आज तुकाराम बीज सगळ्यांना ज्ञात आहे. स्वतः तुकाराम महाराज, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी,
सकळा सांगावे विनंती माझी, अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. या भूमिकेतून ज्यांचं जीवन आहे ते संत आहेत. म्हणून प्रत्येकाचा काळ ठरलेला आहे. सुनील महाराज तो काळ धन्यतेला जावा असं वाटत असेल तर संतांचा संघ का करायचा एवढंच सांगणार आहे, कीर्तन बंद करणार आहे. कारण ज्या तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पाहतोय, त्या तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पाहिलं तर ते सुद्धा म्हणतात माझा काळ धन्यतेला प्राप्त झालाय. म्हणून तुमचा आमचा काळ धन्यतेला प्राप्त जावा असं वाटत असेल तर संतांची भेट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती भेट का करावी, कशा करता करावी एवढाच मुद्दा मला मांडायचा आहे. कीर्तन करत असताना का कीर्तन करावी, कशा करता कीर्तन करावी, का केली पाहिजेत कीर्तन, याच्या मागची अनेक कारणे आहेत देवा. का केली पाहिजेत कीर्तन त्याचं कारण आहे का? कलियुगामध्ये नकळत कळत झालेली पाप जावी असं वाटत असेल तर एकच साधन आहे, त्याचं नाव कीर्तन आहे. हरी कीर्तनाची या जोडी सकळ साधने केली बापुडी. एकनाथ महाराज सांगतात सगळी साधनं बाबा फिकी आहेत कीर्तनाच्या पुढं. एकमेव कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन कीर्तन आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरि रूप होयांग हरि रूप होयांग हरि रूप होयांग हरे रूप होयांग हरे रूप महाराजांची भाषा आहे. कलियुगामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ साधन कीर्तन आहे. सकळांचे येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. भागवत वाचत असताना भागवतामध्ये फार गोड श्लोक आहेत बरं का. सदासेव्या श्रीमद भागवती कथा, यस्या श्रवण मात्रेन हरे चित्तम समाश्रेत. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना, तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तनात्. कलियुगामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ साधन कीर्तन आहे. ए मानवा पाप कृतस्तु सर्वदा, सदा दुराचार रता विमर्गगा. क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्च कामिन, सप्तो हि यज्ञेन कलौ पुतन्ति ते. मानवी जीवनाचा उद्धार करायचा असेल तर फक्त कीर्तन आहे. म्हणून कळत नकळत झालेली पाप जावी असं वाटत असेल तर आम्ही कुठे येऊन बसलं पाहिजे? बोला ना, कीर्तनात. कळत नकळत झालेली पाप जावी वाटत असेल तर आम्ही कुठे येऊन बसलं पाहिजे? कीर्तनात. पण याचा अर्थ असा लावायचा नाही बरं का दिवसभर पाप करायची आणि संध्याकाळची कीर्तन ऐकायची. नाही तर लोक लय हुशार आहेत महाराज. ते म्हणतात महाराजांनी सांगितलं का कीर्तनात पाप जातात, मग कसे वागा कसे बोला, संध्याकाळची कीर्तन ऐकलं की सगळं नष्ट होतं. अशा आशयानं आपण प्रत्येक वेळेस विचार करायचा नाही. कलियुगामध्ये कीर्तन हे साधन. कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन कथे ऐसे पुण्य नाही आणि सर्वथा. महाराजांची भाषा आहे. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होते नारी नर. गाती ऐकती जे सादर, गाती ऐकावे सादर. ती पवित्र हरिकथा. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, पवित्र हरिकथा. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. मानवी जीवनाचा उद्धार करायचा आहे. महाराजांनी एका वाक्यात एका प्रमाणात दिलंय. काय? जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती जे सादर, ती पवित्र हरिकथा. जीवन जगत असताना हरिकथा अत्यंत पवित्र आहे. पण त्या हरिकथेला जावं अशी बुद्धी तरी झाली पाहिजे, असे विचार तरी आले पाहिजे. त्याच्याकरता सत्संग करायचा आहे. हा संत संघ का करायचा आहे त्याच्या मागचं कारण सांगायचं आहे मला बरं का. परमपूज्य डोंगरे महाराजांचं भागवत वाचत असताना त्यांनी 4 ओळी या देहाविषयी खर्च केल्यात. ते असं सांगतात, पाण्याविना शोभा नाही नदीला, प्राणाविना शोभा नाही शरीराला, कुंकवाविना शोभा नाही सौभाग्यवती स्त्रीला,
तसं सत्संगाविना शोभा नाही मानवी देहाला. मानवी जन्माचं सार्थक करायचं असेल तर सत्संग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो संघ का करायचा आहे त्याच्या मागचं कारण आहे. तुम्ही जसा संघ कराल ना तसा तुमच्या जीवनाचा रंग ठरलेला आहे. माझं वय नाही दादा कीर्तन करावं उपदेश करावा, पण 5वीला असताना मी माझं घर सोडलं, गाव सोडलं, आळंदीला गेलो, ज्ञानोबारांच्या समाधीवर डोकं ठेवलं. SP कॉलेजला ग्रॅज्युएशन करता करता जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यास केला. देवा आज दररोज एक कीर्तन करतोय. उभ्या महाराष्ट्रात कीर्तनकार म्हणून पूज्य झालोय. याला एकच कारण, योग्य वयामध्ये ज्ञानोबारांचा संघ केला त्याचा परिणाम. आता माझं कीर्तन रेंजमध्ये आल्यासारखं मला वाटायला लागलंय. फक्त एवढं 10:30 वाजेपर्यंत मला मदत करा बरं का मला सांगायचं आहे. आज सुनील महाराज असतील, संजय महाराज असतील, आमचं तुषारदादा असेल, या वयामध्ये लोक येतात, आमच्या पाया पडतात. याचा अर्थ काय? आमचा काळ ज्ञानोबारांच्या संगतीत गेलाय. तुम्हाला जीवन जगत असताना असं वाटतंय ना तुमचा काळ धन्यतेला जावा. संघ कोणाचा करता अत्यंत महत्त्वाचा आहे. का करायची कीर्तनं? याच्या मागची कारणं आहेत. कीर्तनामध्ये सद्विचार मिळतात. कीर्तनामध्ये विनोद आले नाही पाहिजेत. पण दुर्दैव आहे, कमिटी मंडळ फोन करते, महाराज आम्हाला रडवणारा कीर्तनकार पाहिजे, महाराज आम्हाला हसवणारा कीर्तनकार पाहिजे. अरे प्रापंचिक जीवनात लोक आपल्याला हसते ते काय कमी आहे का? कमी आहे. आणि प्रपंचात आम्ही ऑलरेडी रडतोच आहोत. या रडण्यावर विचार करायचा असेल तर एकमेव साधन कीर्तन म्हणून कीर्तनात येऊन बसायचंय दादांनो. आम्ही गावोगावी गेलो ना, आम्ही विचारत असतो ते अमक्याचं घर कुठे आहे हो? लोक काय म्हणतात, हे महाराज त्याच्या नको नादी लागू तिले बावलाटे. हा आपला परिचय द्यावा एखाद्यानं. मला जीवन जागत असताना थोडा मुद्दा मांडायचा आहे. संघ का करायचा आहे? मुस्लिम समाजाचे संत रहिमन महाराज आहेत, ते सांगतात लाल रंग जर तयार करायचा असेल ना बाबा, तर पिवळा रंग आणि पांढरा रंग एकत्रित करावा लागतो. पिवळा रंग आणि पांढरा रंग एकत्रित केला तर कोणता रंग तयार होतो? लाल रंग. किती बारीक कीर्तन ऐकताय. लाल रंग तयार करायचा असेल तर पांढरा रंग आणि पिवळा रंग एकत्रित करावा लागतो. आमच्या माता भगिनी जास्त प्रमाणात आहे. हा पिवळा रंग स्वयंपाकघरात जास्त आढळतो. त्याचं नाव काय? एक ना अपेक्षा होती मला बरं का. त्याचं नाव काय? हळद. आणि पांढरा रंग आता सुनील महाराज बऱ्याच जणांच्या खिशात आहे. आबा मी एक तर पहिल्यांदा आलोय, त्याचं नाव घेणार नाही. आता तुम्ही म्हणसाल महाराज चुना लावून गेले, तसं नको व्हायला. बऱ्याच जणांच्या खिशात आहे. मला मुद्दा का मांडायचा आहे बारीक आहे का. पिवळा रंग आणि पांढरा रंग एकत्रित केला ना लाल रंग तयार होतो. कीर्तन कशा करता करायचे दादा सांगू. जीवात्मा हा एक रंग आहे, परमात्मा हा एक रंग आहे. जीवात्मा आणि परमात्मा याचा कीर्तनात संघ झाला की एक रंग तयार होतो. त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. आम्हाला पांडुरंगापर्यंत जायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे, संघ अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तो संघ का करावा एवढीच प्रस्तावना आणि एवढीच मी कीर्तन मांडणार आहे, सेवा संपवणार आहे. मला जास्त गायन वगैरे येत नाही. व्याख्यानाच्या माध्यमातून मी कीर्तन करत असतो, त्यामुळे फक्त थोडं माझ्याकडे लक्ष द्या. का मला मुद्दा मांडायचा आहे. देवा जगाचा विचार केला ना, हे जग सगळं काळाच्या अधीने, सगळं जग काळाच्या अधीने. तुकोबारायांचं प्रमाण, काळे खादला अवघा हा आकार उत्पत्ती संहार घडामोडी. या तुकोबारायांच्या प्रमाला ज्ञानोबारायांची ओवी. काळनळाच्या तोंडी घातली लोणी याची उंडी, माशी पाखू पाखडी तव हे सरे. घडी घडी काळ वाट याची पाहे, 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 घडी घडी काळ वाट याची पाहे.
इतके गोड आहेत ना, प्रमाण दिल्यावर त्यांनी असं वाटतं रेग्युलर 10 प्रमाण संगच म्हणावी का काय. इतके गोड आहेत महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहे, जगाचा विचार केला जग सगळं काळाच्या अधीन आहे. मग जग जर काळाच्या अधीन असेल तर महाराज काळाला धन्यता कशी काय देतात याचं चिंतन करायचं आहे. सगळं जग काळाच्या अधीन आहे आणि तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात धन्य काळ संत भेटी. याचा अर्थ आहे प्रत्येक जण जीवन जगत असताना काळ धन्यतेला जावं असं वाटत असेल तर महाराजांची गाथा वाचा. महाराज सांगतात काळ धन्यतेला जावं असं वाटत असेल तर चिंतन होणं अत्यंत महत्वाचं आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. कोणता काळ? जो चिंतनात गेलाय तो. चिंतनात गेलेला काळ धन्यतेला प्राप्त होतो. माझी भाषा नाही, महाराजांची भाषा आहे. मग हे चिंतन करत असताना कधी करायचंय? चिंतनासी न लगे वेळ, सर्व काळ करावे. सतत चिंतन करायचंय. आणि हे चिंतन करत असताना मला मुद्दा मांडायचा आहे, आम्ही जे चिंतन करतोय ना ते स्वतःचं करत नाही, मग दुसऱ्याचं. त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? आपल्या पदरात दुःख पडायला लागले, समाधान नाही. माणूस सध्या स्वतःचं चिंतनच करत नाही, त्याचा कसा काय बंगला झाला? बरं, हे बंगल्यावर थांबू का आमच्याकडे येऊ? त्याला इतके कार्यक्रम कसे काय? अरे तू थोडासा अभ्यास कर, तुलाही कार्यक्रम मिळतील की. मला मुद्दा का स्वतःचं चिंतनच नाही देवा, चिंतनच नाही. चिंतन दुसऱ्याचं आहे. शिकलेली लोक आहेत, वेल एज्युकेटेड, युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतात. मला मुद्दा का मांडायचा आहे? संजय बाबा, सध्या माणूस स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही ना तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. माझं बोलणं कळत आहे? सध्या माणूस स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. पण याच्या पुढचं विधान फार गोड आहे. कधीतरी दुसऱ्याच्या दारात मदतीचं झाड लावा, आनंदाची फुलं तुमच्या दारात पडल्याशिवाय राहणार नाही. हे जगणं आहे दादा. आणि हे जगणं जगण्याकरता संतांचा संग करायचा. महाराजांची भाषा फार गोड आहे. महाराज सांगतात काळ चिंतनात गेला पाहिजे. चिंतनात गेलेला काळ धन्यतेला प्राप्त होतो. म्हणून चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. ते काळ सारावा चिंतने, भाषा आहे. काळ चिंतनात गेला पाहिजे. काय समर्पक प्रमाण? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज सांगतात काळ चिंतनात गेला पाहिजे. तो काळ चिंतनात जावा असं वाटत असेल तर संतांचा संग अत्यंत महत्वाचा आहे. बारीक कीर्तन आहे का माझं? सध्या जो काळ चाललाय ना तो चिंतनात चालला नाही, चिंतेत चाललाय. सध्या जो काळ चाललाय तो चिंतनात चालला नाही, आबा चिंतेत चाललाय. बरं, महाराज लोकांचा चाललाय यात नवल नाही, सर्वसामान्य लोकांचा चाललाय यात नवल नाही. काय अहो, ज्यांनी 50 वर्ष पक्ष स्थापन केले, एवढं चिन्ह मोठं केलं, ते चिन्ह दुसरे घेऊन गेले. आता ते चिंतेत आहेत, काय करायचं? आता काय नाही, वाजवा तुतारीन, काय करायचं तेव्हा? मुंबईला कीर्तन करतोय हे मी, थोडं बारीक आहे का बरं का? मला मुद्दा मांडायचा आहे का? सगळे चिंतेत आहेत देवा. अहो, महाराज लोक सुद्धा चिंतेत आहेत. गाडीला स्टार्टर मारला तर गावकरी बुकात व्यवस्थित लावतील का नाही, चिंताच आहे. प्रत्येक व्यक्ती चिंतेत आहे, सर्वसामान्य माणसं चिंतेत आहेत. आबा यात नवल नाही. महाराजांची भाषा, तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगेचा. सांगे
भाषा आहे. काय म्हणतात? तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. ऐका ऐका, अहो आपलंच कीर्तनकार आहे, नका टेन्शन घेऊ तुम्ही. इकडे बघा, काळजी करू नका, इथं सगळं आपलंच आहे. काय कुणाला काय भ्यायची गरज का काय? मी तर महाराज कीर्तन करताना क्षेत्रातही भेट नाही आणि गावाकडे भेट नाही. का? गावाकडे जर चांगले विषय मांडले तर काय बोलतो एखादा श्लोक मागं पुढं झाला तो लोकांना कळत नाही. काय टेन्शन घ्यायचं? आणि क्षेत्राच्या ठिकाणी मागं पुढं झालं तर सांगणारे लोक पुढत बसले, त्यामुळे टेन्शन घ्यायचं कशाला? तसं झालं मागं पुढं तर झालं, त्याचं काय तवा. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. महाराज म्हणतात माझ्या जीवनात चिंता आहे बुवा. काय? मला संत कधी भेटतील, देव कधी भेटेल. कोई कहीं और प्रभु आवन के, कोई कहीं और प्रभु आवन के, कोई कहीं रे प्रभु आवन के, कोई कहीं रे प्रभु आवन के, आवन के मनवा बन के, आवन के मनवा बन के, कोई कहीं और प्रभु आवन के, कोई कहीं और प्रभु आवन के, आवन के प्रभु आवन के, प्रभु आवन के, कोई प्रभु आवन के, कोई कहीं रे प्रभु आवन के. देव भेटला पाहिजे ही चिंता आहे. प्रमाण देणारे अशी तयारीचे पाहिजेत. वाह. शब्द निघाला की प्रमाण तयार आहे देवा. देव यावा ही चिंता आहे. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. देव भेटावा, संत भेटावेत. ज्ञानोबा सुद्धा घरावर बसणाऱ्या कावळ्यासोबत संवाद साधतात. पहिलं तोगे कावू कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. मी 10:30 कीर्तन थांबवणार आहे बरं का देवा. बारीक आहे का? महाराज सांगतात की घरावर बसणाऱ्या कावळ्यासोबत सुद्धा संवाद साधतात. काय? माझा देव मला कधी भेटेल. लय गोड चिंतन ऐकताय तुम्ही, म्हणून मला सांगायचंय. चिंता प्रत्येक जणच करतायत आणि चिंता सांगत असताना तुकोबारायांच्या जीवनात सुद्धा चिंता आहे. मी प्रमाण देऊन गेलो. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. मला देव कधी भेटेल. पण तेच तुकाराम महाराज म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी. चिंता शब्दाला अंडरलाईन करा. चिंता वारली. वारली या शब्दाचा अर्थ आपल्याकडे काय? मेली. तुकोबारायांनी उजळले भाग्य आता अवघी चिंता निघून गेली असं का नाही टाकलं? कारण तुकाराम महाराजांना माहिती निघून गेलेली परत येऊ शकते. जे तुमच्या डोक्यात आहे ती नाही बरं का. मी चिंतेचं बोलायला लागलोय. चिंता मेली आता शिल्लकच राहिली नाही. पण कशामुळं? महाराजांची भाषा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनानं चिंता निघून गेली. प्रापंचिक जीवन जगत असताना एखादी वस्तू प्राप्त झाली की इच्छा वाढते. चिंता या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. बारीक आहे का? प्रापंचिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा वाढते. पारमार्थिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा थांबते. दोनच वाक्यावर कीर्तन पुढून येतो मी बरं का. प्रापंचिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि पारमार्थिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा थांबते. याच्यावर उदाहरण फार गोड आहे. आमचे गुरुजी सांगतात, एक मनुष्य डोंगर खणण्याकरता गेला आणि डोंगर खणता खणता त्याला सोन्याचा पुतळा सापडला. ते पुतळा घेऊन घरी आलं. बरं, सोनं म्हणजे सर्वसामान्य नाही महाराज. उगं 1 ग्रॅम जीवाला आराम. सोनं आहे. त्याला पुतळा सापडल्याच्या नंतरनं ते दुःखी होतं. गावात कळाल्यावर सगळे लोक त्याला भेटण्याकरता यायला लागले. पण हे डोक्याला हात लावून बसले. काही नमुने असतात गावात बरं का. ए दादा ए, अरे काहींच्या ध्यानाला नाही, तुला पुतळा सापडलाय तरी एवढा दुःखी कसा काय तू? का? त्याने सांगितलं चला म्हणले पुतळ्याजवळ. देवा पुतळ्याजवळ नेलं. पुतळा स्वच्छ पुसला तर पुतळ्यावर असं लिहिलं होतं की हा सोन्याचा 10व्या क्रमांकाचा पुतळा आहे. लोक म्हणले मग झालं काय? तो म्हटलं ह्याच्या आधीचे 9 कुठं गेले? ऐकताय कीर्तन? याच्या आधीचे 9 कुठं गेले? मला मुद्दा का मांडायचाय? सोन्याचा पुतळा सापडलाय पण इच्छा वाढली आहे. सोन्याचा पुतळा मिळालाय पण इच्छा वाढली आहे. परमार्थात तसं नाही देवा. परमार्थामध्ये वस्तू मिळाली की इच्छा थांबते. सुरदासजी महाराजांना डोळे नव्हते. देवानं सांगितलं सुरदासजी महाराज काहीतरी मागा. देण्याकरता मी समर्थ आहे हो. सुरदासजी महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, देवा देण्याकरता तू मोक्ष देशील, रिद्धी देशील, वैकुंठ देशील,
सगळ्या गोष्टी देशील पण त्या मला नको आहेत. तुझं भजन माझ्या कंठात आहे, बास मला एवढंच कापी आहे, जास्त काही नको. आणि ती भाषा मांडत असताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. आवाज कमी ठेवा, मी जास्त गाणारा माणूस नाहीये, कदाचित बेसुरे होऊ शकतो मध्ये आधी. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. सुरदासजी महाराज सांगताय देवा देण्याकरता तू समर्थ आहेस रे, तुझं भजन करतोय, मला एवढंच प्रिय, बाकी काय देऊ. देवले हुशारे बरं का, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा. देवानं सांगितलं हे सुरदासजी ऐक ना, काय एकदा डोळे तर घे आणि एकदा मी सृष्टी कशी तयार केली हे तर बघ. आणि महाराज देवाने डोळे दिले, दिल्याबरोबर भगवान परमात्म्याला सुरदासजी महाराजांनी डोळे भरून पाहिलं आणि पहिलं वाक्य काय, देवा मला तुमच्याकडे मागायचंय. देव म्हटला ज्यावेळेस म्हणत होतो माग 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 त्यावेळेस मागितलं नाही, आता डोळ्यानं दिसायला लागल्याबरोबर लगेच मागायला सुरुवात केली. काय मागायचंय? फार उत्तर गोडे. सुरदासजी महाराजांनी एकाच वाक्यात सांगितलंय, देवा तुझ्यासारखा सुंदर देव पाहिलाय, आता जगात दुसरं पाहण्याची इच्छा नाही. इच्छा तुझे नाही. चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, जय हो. देवाचं दर्शन झालंय, आता पाहण्याची इच्छा नाही. माझा दृष्टांत कुठं निघाला होता माहितीये? प्रापंचिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि पारमार्थिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा थांबते. म्हणून जीवन जगत असताना तुमचं आमचं जीवन हे चिंतेतलं जीवन आहे. तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पहा. सकाळी आज तुकाराम बीजे निमित्तानं कीर्तनात तुम्हाला श्रवण करायला मिळालंच असेल, पण तुकोबारायांचा 21 चरणाचा अभंग आहे. याती शूद्र वेश्य केला व्यवसाय, आधी तो देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केली, याचा प्रश्न तुम्ही संते. हा 21 चरणाचा अभंग वाचला तर महाराज म्हणतात मला आणि जास्तीत जास्त तुकाराम महाराज जर कीर्तनाला गेले ना सुनील महाराज, तर फक्त लोहगावला जायचे. कुठं जायचे? लोहगावला. आणि तेही आज कीर्तन झालं तर 15 दिवसानंतर न सांगायचं हे आमकेच्या घरी परत 15 दिवसांनी कीर्तन होणार. इतकी प्रतिकूल परिस्थिती. संजय बाबा त्या काळी तुकाराम महाराज जर कीर्तनाला गेले नाही तर चिंता पडायची, आता कीर्तन कुणी करायचं का? कारण कीर्तनकारच नव्हता, गुरुजी कीर्तनकारच नव्हता. कीर्तनाला जर तुकाराम महाराज गेले नाही तर प्रश्न पडायचा कीर्तन कुणी करायचं. आता तसं नाही बरं का, फक्त सप्त्यात कीर्तनकार न येण्याची वाट बघतेत. त्यांची लगेच चर्चा काय, आता कीर्तन कुणी कुणी करायचं. मराठी कळते का माझी तुम्हाला? त्या काळी प्रश्नचिन्ह होता कुणी करायचं, आता प्रश्नचिन्ह आहेत कुणी कुणी करायचे. इतके कीर्तनकार हात लावला की लगेच अरे अभ्यास कर थोडा काहीतरी. नाही महाराज लगेच चालू. मला मुद्दा का मांडायचा आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण तुकोबाराय म्हणतात मला सांभाळणारे ज्ञानेश्वर महाराज आहे. सांभाळ कोण करते हे सगळ्यात महत्वाचं आहे दादांनो. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणाच्या संगतीत राहता, कोणाचा आदर्श घेता हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिकलेल्या मुलांना मला तर अगदी आवर्जून सांगायचं आहे का, सध्याचा तरुण नवयुवक नको त्या हिरोचा नको त्या गुंडाचा आदर्श घेताना दिसतोय. एक बोलू का वाक्य, नको त्या हिरोचा आणि नको त्या गुंडाचा आदर्श घेऊन आयुष्याची माती करण्यापेक्षा संत विचाराची माती तुमच्या कपाळाला लावा, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.
देवा ही ताकद आहे संत संगतीमध्ये. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनाला मी धन्य प्राप्त झालो याचं कारण आहे तुम्ही संभाळिले संते भयने रसले खंते. 2 पकवाजापैकी कोणीतरी एकाने थोडी चाट द्या असं महाराज सांगतात. याच अभंगाचं शेवटचं चरण काय? तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. मला मुद्दा मांडायचा आहे, काळावर चिंतन चाललंय आपलं. महाराज सांगतात संभाळणारे ज्ञानेश्वर महाराज असल्यामुळं काळ सुद्धा ताकद करू शकत नाही. म्हणून आज मानवी देह घेऊन या निजधामा गेले. लोक म्हणतात गेले, ते खरंच आहे का? महाराजांची भाषा आहे, असल्या तार्किक लोकांच्या नादी लागू नका. तार्किकाचा टाका संग पांडुरंगस मरा हो. जीवन जगत असताना त्या पांडुरंगाचं चिंतन करा. तुकोबाराय म्हणतात संतांनी सांभाळलं, सांभाळण्याचा परिणाम काय झाला? अभंगाचं पहिलं चरण. धन्य काळ संत भेटे. जय हो जय हो. धन्य काळ संत भेटे. टाळ वाजवा, टाळ वाजवा, टाळ. धन्य काळ संत भेटे. धन्य काळ संत भेटे. धन्य काळ संत भेटे. धन्य महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजव. आम्ही सोबत जेवले बरं का सगळे. जेवण करून एवढे शेजातली प्रमाण द्यायची म्हणजे जोक नाही महाराज. आणि ते दररोज चालू आहे त्यांची मिशन, ती तेवढ्याच ताकदीनं. महाराज सांगत असताना म्हणतायत काळ धन्यतेला जावं तर संत भेट अत्यंत महत्वाची आहे. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो. काळ धन्यतेला गेला, काळाविषयी चिंतन झाले. मला मुद्दा असा मांडायचा की संतांची भेट अत्यंत महत्वाची. संतांची भेट का करावी तर त्याच्या मागचं कारण आहे. जीवन जगत असताना काही काही प्रश्न परमार्थात पडतात, त्यांचं उत्तर संत देतात. मला वाटतं जीवन जगत असताना परमार्थामध्ये काही आपल्याला जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं पाहिजे असतील तर संतांजवळ जावं लागते. संत सगळी इच्छा मनोकामना पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. महाराजांची भाषा अशी आहे, महाराज सांगतात संतांजवळ का जावं त्याच्या मागचं कारण आहे. तो देव आहे, हा जीव आहे, हे दोन्ही एकच आहे. हे जर कळावं असं वाटत असेल तर संतांजवळ जायचंय. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय.
महाराज सांगतात तो देव आहे, हा जीव आहे, हे दोन्ही एकच आहे. हे जर कळायचं असेल तर कोणाजवळ जायचंय? संतांजवळ जायचं. दुसरा मुद्दा, महाराज भक्ती सगुणाची करायची का निर्गुणाची करायची? निर्गुणाची केली तर त्याला पावते, सगुणाची केली तर त्याला पावते का, हेही कळायचं असेल तर संतांजवळच जायचं आहे. आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, माझ्या सकट सगळे एक दिवस मरणार आहेत, पण आपलं मरण जर लांबवायचं असेल तर संत भेट अत्यंत महत्त्वाची आहे. मरण प्रत्येकाला आहे दादा, मरावा लागणारच आहे. मी एका गावात कीर्तनाला गेलो आणि सांगितलं या गावातले सगळे लोक मरणार आहेत. एक आजी कोपऱ्यात खूप मोठ्यानं हसायला लागली. मी म्हटलं आजी का हसता? तुम्ही म्हटला महाराज या गावातले सगळे लोक मरणार आहेत, मी या गावची नाही म्हटले. तू या गावची नसली तरी जाणार आहेस, मोदीच्या जवळची असली तरी जाणार आहेस, तू इथं राहणार नाही, कारण इथं कोणीही अमरपद घेऊन आलेलं नाही. फक्त बारीक बारीक मुद्दे आहेत. तो देव आहे, हा जीव आहे, हे दोन्ही एकच आहे. हे जर कळायचं असेल तर संत भेट अत्यंत महत्त्वाची आहे. का बरं? त्याच्या मागचं कारण आहे. आपण शहरात कीर्तन करतोय, शहराच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जो फिरतो त्याला काय म्हणतात? शिट्ट्यावर फिरतो, तो गेट वाजवीत फिरतो, त्याला काय म्हणतात? गुरखा. ऐकताय ना कीर्तन? गुरखा गुरखा. म्हणजे रात्रीची लोक फिरतात ना संजय महाराज. मी बऱ्याच लोकांना विचारलं तुम्ही एवढी रात्र जागता कशी काय? ते म्हटले महाराज रात्र घालवायची म्हटलं की काहीतरी व्यसन करावं लागतंय. माझ्याकडे बघू नका, आम्ही रात्रीचाच प्रवास करतो म्हणजे काय आम्ही व्यसनावाली नाहीत बरं का. व्यसन करावं का? कधी झोप येईल याचा भरोसा नाही, मग ती झोप जावं याच्याकरता व्यसन करावं लागतं. बरं हे व्यसन असं आहे, कधी कुठं तलप होईल याची गॅरंटी नाही. अहो काही काही इतके बहादर आहेत, कीर्तनात टाळ ठेवून निघून जातात, गायचप खाऊन परत येतात. आता काय सांगावं, हे व्यसन आहे. कधी कोणाला बाहेर नेऊन चार चौघात उठवेल याची गॅरंटी नाही महाराज. आणि त्या माणसाला व्यसन होतं बिडी ओढायचं. आता बिडी पेटवायची म्हणले हो, एवढं तरी तुम्ही बोला की आता माचीस अत्यंत महत्वाची आहे. काडी काडी त्याचा ठरलेला ड्रेस त्यानं घातला, देवा हातामध्ये पेटता कंदील घेतला, रस्त्यानं निघाला आणि त्याला तलब झाली ना रात्री, काय बिडी खिशात हात घातला. खिशात हात घातला, हाताला बिडी लागली, पण पेटवण्याकरता काडीच नाही. त्रस्त झाला. आता बिडी पेटवण्याकरता जर काडी नाही मिळाली तर म्हणले आता अवघड काम होईल. राहुलं नाही त्याला दादा, धपाधप चालत पुढे गेला आणि एक सदग्रस्त गॅलरीत झोपला होता. ऐकते ना कीर्तन माझं? गॅलरीत झोपलेल्या सदग्रस्ताला त्याने हलवलं, ए बाबा उठ. ते डोळं चोळायला लागलं. कशाला उठवतोय? काय नाही म्हणले, मला बिडी ओढायची तलब झाली, बिडी पेटवण्याकरता काडी पाहिजे. त्यांनी परत डोळे चोळले संजय महाराज, आणि चोळल्याच्या नंतर त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे भल्या माणसा, हातामध्ये पेटता कंदिले, काच बाजूला केली असती त्याच्यावर बिडी धरली असती तर तुझी बिडी पेटली असती. तो जो आहे ना गुरख्या, तो म्हटला झोप झोप. तो म्हटला मग मला कशाला उठवलं? म्हणला हेच सांगण्याकरता. काय सांगण्याकरता? हेच सांगण्याकरता. काय? हातामध्ये पेटता कंदिले, कंदिलाची काच बाजूला केली असती त्याच्यावर बिडी धरली असती तर बिडी पेटली असती. हे सांगण्याकरता कोणीतरी दुसरं लागतंय. बारीक ऐका, हातामध्ये पेटता कंदिले, काच बाजूला केली असती तर बिडी पेटली असती, हे सांगण्याकरता कोणीतरी दुसरं लागतंय ना. तसा तो देव आहे, हे हा जीव आहे, हे दोन्ही एकच आहे, हे सांगण्याकरता कोणीतरी दुसरं लागतंय ना. म्हणून धन्य काळ संत भेटी अत्यंत महत्वाची भावना आहे. संत भेट झाली पाहिजे. त्या संत भेटीनं काय होतंय? देव कळला जातोय आणि त्या संतांजवळ गेलं की सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. माझी भाषा नाही, महाराजांची भाषा आहे. घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरावी, साठी मानी परते टाके, साठी मानी परते टाके, साठी माने परते टाके, मानी परते टाके. महाराज सांगतात सगळ्या इच्छा मनोकामना संत पूर्ण करतात. म्हणून संतांजवळ जाणं अत्यंत महत्वाचं आहे.
आमचा काळ धन्यतेला गेला संत भेटीमुळं. मला दुसरा मुद्दा मांडायचा आहे. भक्ती सगुणाची करायची का निर्गुणाची करायची? बारीक आहे का? निर्गुणाची केली तरी त्यालाच पावते, सगुणाची केली तरी त्यालाच पावते. देवा देवा लक्ष माझ्याकडे द्या. महाराजांची भाषा अशी आहे, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत, परी भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे. या दोन्ही ज्या वाटा तू ते पाववया वैकुंठा, व्यक्त अव्यक्त दारवंटा रिघिजे येत. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहिनगुडी, याचं शेवटचं चरण बाप रुखुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विठेवरी दावी लिखून. मुद्दा मला मांडायचा आहे, सगुणाची भक्ती केली त्यालाच पावते, निर्गुणाची भक्ती केली त्यालाच पावते. हे कळण्याकरता संतांची भेट अत्यंत महत्त्वाची आहे. 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा, संतांच्या जवळ गेलं की आपलं मरण लांबवता येतं. अशी उदाहरणं आहेत का? भरपूर उदाहरणं आहेत. त्यातल्याच एक उदाहरण द्यायचं आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस पैठणवरनं नेवाशाला येत होते, एका ठिकाणी गर्दी जमली होती देवा. आणि गर्दी जमल्यानंतरनं एक स्त्री गेली, ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाली. आणि नतमस्तक झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. माऊली आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? काय झालं? ही जी गर्दी जमली आहे ना, ही माझ्या पतीची अंतयात्रा आहे. माऊली माऊलीत महाराज निळोबाराय सांगतात, जिही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. तुम्हाला जर कोणी विचारलं ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत, सांगा त्यांना, मृत्यूचं भान, प्रेमाची जाण, देवासाठी प्राण, मानवी समाजासाठी ज्ञान देणारे संत म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत. दादा एक बोलू का दादा? सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना आई म्हटलंय. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. वेदानं सुद्धा आई म्हणावं, वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. कोण आहेत माऊली? माऊलींचा परिचय देत असताना सांगतात, ज्ञानोबाराय अनाथांची माय. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. एका जनार्दने वंदित सपाय, पाय वंदित असे. वंदित सपाय, पाय वंदित से. एका जनार्दने वंदित से पाय, हो सगळ्या संतांनी माऊलीला आई म्हटलंय. विषय मला जास्त लांबवायचा नाही. एक सोर काढला तर हे माणसं इतके गोड गाणार आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची, एका जनार्दनी पाय वंदितसे. संतांच्या संगतीत का जायचे त्याच्या मागचं कारण आहे. काय नाव आहे म्हटले? सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा जे सच्चित आनंद स्वरूप आहेत, ते मरू शकत नाहीत. आवाज दिला, सच्चिदानंद बाबा ताटीवर उठून बसले आणि नंतर सच्चिदानंद बाबांना नेवास्याला आणलं. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि लिहिण्याचं काम कोणी केलं देवा? सच्चिदानंद बाबांनी. लेखको झाला. तरी आबा काही लोक आळंदीला जातात, पंढरपूरला जातात आणि माऊलीचा हातात मोरपंख असलेला ज्ञानेश्वरी लिहिणारा फोटो घेऊन येतात. मग या ओवीचं काय करायचं? शके 12 बाहो तरी तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा हादरे. माझं बोलणं कळतंय ना? साधी भाषा आहे. जर मला मुद्दा कामा हे कळलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिण्याचं काम कोणी केलंय? सच्चिदानंद बाबांनी. म्हणून जीवन जगत असताना मेले माणूस जित उठविले, वेळ काळा ते ग्रासील गा. महाराजांची भाषा आहे, मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करण्याची ताकद संतांमध्ये. इथं फक्त पॉज द्यायचा आहे मला थोडासा. हाच एक दृष्टांत शेवटी सांगायचा आहे. आता बारीक लक्ष द्या माझ्याकडे, इकडे लक्ष द्या. का संतांजवळ जायचं त्याच्या मागचं कारण आहे. बरं, संत संग करत असताना तो तरुण वयातच केला पाहिजे, कारण संत समागमी धरावी, करावी तातडी परमार्थाची. काही लोक कॉलेजमधली जी मुलं आहेत त्यांना म्हणलं ना टाळ घ्या, आपलं वय का? आणि एकदा का संपत्ती, शक्ती,
सगळं जीर्ण झालं निघून गेली ना की आम्हाला म्हणतात महाराज दिंडी का निघणार आहे हो. आम्ही सांगत असतो दिंडीला अजून टाईम आहे. ते म्हणतात दिंडी लांबवली का काय. दिंडी लांबवली नाही, तुला घाई जास्त झाली. ज्या वयामध्ये तुला टाळ घ्यायला सांगितलंय त्या वयामध्ये तू घेतला नाही. आणि एक सांगतो तुम्हाला देवा, खरंच सांगू का, संतांच्या संगतीत राहिलं की थोडासा अपमानही सहन करावा लागतो. वा वा. माझं वय जास्त नाही, पण मी SP कॉलेजला ज्यावेळेस होतो ना, म्हणजे कंपल्सरी मी धोतर नेहरूच घालतो. कीर्तनाला जायचं म्हटलं तरी, कीर्तनाला प्रवास करायचं म्हटलं तरी धोतर नेहरू. म्हणजे काय होतं, आम्ही ज्यावेळेस संस्थेत होतो ना त्यावेळेस ते माऊली आपले मोठे कदम माऊली, चप्पी म्हणजे चप्पीच पाहिजे, गंध म्हणजे गंधच पाहिजे. आम्ही ते कॉलेजला गेलं ना की ते आम्हाला लोक नावाने हाक नाही मारायचे पोरं, ए महाराज, ए चप्पी. आता मला सांगा, इथं लोक नावा करता मारायला लागलेत, किती अपमान, लय सहन करावं लागते हो. एकदा गंमत काय झाली, चेंबूरला कीर्तन केलं तेव्हा मी, आणि मला एक जण म्हटला गेट ऑफ इंडियाला जा महाराज. कसा गेट ऑफ इंडिया बघून या. तेजस दादा अंगावर धोतरनी होतं. सकाळी आपलं ट्रेनने गेलो गेट ऑफ इंडियाला, तिथं एका बाजूला उतरल्याच्या नंतर रस्त्याने असा चालत होतो, अंगावर धोतरनी रुज बरं का. या बाजूने मी असा चालत होतो, पलीकडच्या बाजूने कॉलेजच्या मुलींनी मला पाहिलं आणि 2 मुलींनी मला पाहिल्यानंतर त्या माझ्या बाजूला आल्या. बरं माझ्या बाजूला आल्या इथपर्यंत ठीक आहे, माझ्या जवळ आल्या, अंगावर धोतर निरू पाहिल्यामुळं जवळ आल्या आणि मला म्हटल्या काका. हे ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बरं का, ज्यांना नाही कळलं त्यांनी गरम चहा पिऊन जायचंय. आईन 22-23 मध्ये काका, अहो इथं महाराज लोक बाबा व्हायला मारामाऱ्या करायला लागले, धोत्र घाला, आयते बाबा होताल आयते. मला मुद्दा काम, बरं इथपर्यंत थांबावं ना काका म्हणून, इथपर्यंत थांबावं ना. हात पुढं केला आणि मला म्हटले काका आमचं ज्योतिष सांगा. मी मनातल्या मनात विचार केला, सुनील महाराज मला जर ज्योतिष कळलं असतं तर मी कशाला दररोज गाव काढलं असतं. साधे मुद्दे. तो संतांचा संग करायचा असेल, मान अपमान याला आपण पाय देऊन पुढे जावंच लागतंय. एक वाक्य बोलतोय, ज्याला कलेक्टर व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, चांगलं महाराज व्हायचंय, चांगलं मृदंग वादक व्हायचंय, चांगलं गाणारं व्हायचंय, त्यांनी 4 शब्द लक्षात ठेवा. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा. या 4 गोष्टी जर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही साध्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. येणारा काळ तुमचाच आहे, फक्त संयम पाहिजे, संयम पाहिजे देवा. आता काय होतंय, संयम ठेवीनच लोक. आता आर्य म्हटलं की दुसरा कार्य म्हणून मोकळा होतोय, आणि आता ते दिवस राहिले नाही. भावनेच्या पोटी आता जगणंच राहिलं नाही महाराज. संतांच्या संगतीचा परिणाम मला सांगायचा आहे. शेवटी एक दृष्टांत ठेवतोय त्याच्याकरता, फक्त मला मुद्दा मांडायचा आहे की संत भेटीने या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून महाराज सांगतात, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडिली तो. पाय या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, पाय या शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. ज्ञान प्राप्त करायचे कशा करता, अज्ञानाची गाठ घालवण्याकरता. अज्ञानाची अविद्येची गाठ जावी याच्याकरता ज्ञान प्राप्त करायचे, आणि त्याच्याकरता गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. महाराज सांगतात गुरूंजवळ जायचंय, ज्ञान प्राप्त करायचंय. का करायचंय तर महाराज सांगतात अज्ञानाची गाठ गेली पाहिजे. पाय या शब्दाचा अर्थ पायी जरी घेतला तरी देवा सुख पाहिजे असेल तर देवाच्या चरणाजवळच आहे. तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. महाराज म्हणतात देवाच्या चरणाजवळ सुख आहे. बसणारे लोक म्हणतील महाराज आपला विषय चाललाय संतांचा, देवाचं काय घेऊन बसलात, संतांची प्रमाण द्या. सुखवसे हे चिठाई बहुपाई संतांची. चोकोबारांचं प्रमाण सुद्धा फार गोड आहे. काय सुखानुपम्य संतांचे चरणी, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. सगळ्यात सुख जर कुठं असेल तर संतांच्या चरणाजवळ आहे. म्हणून संतांच्या चरणाजवळ जायचंय. माझं कीर्तन संपत आलंय, थोडं लक्ष द्या. देवाच्या चरणाजवळ सुख आहे, संतांच्या चरणाजवळ सुख आहे. तसा तिसरा मुद्दा, आपल्या आईवडिलांच्या चरणात सुद्धा सुख आहे दादा. आईवडिलांच्या चरणात सुख आहे. का सुख आहे त्याचं कारण सांगतो. 11 महिने मायबापाच्या कंबरड्यात लाता घालायच्या आणि 12व्या महिन्याला 12 जागी गंध लावायचा. कुठं निघाला, पांडुरंगाला. अय जाऊ नको तू, तो भेटायला मोकळा नाही का. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का. पुंडलिकानं आईवडिलांची सेवा केली, साक्षात देव विटेवर उभा राहिलाय. म्हणून आईवडिलांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाची आहे. देवाची सेवा केल्यानंतर चांगले आईबाप मिळतील याची गॅरंटी नाही दादा, पण आईबापाची सेवा केल्यानंतर देव तुमच्या दारात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ताकद आईवडिलांच्या सेवेत आहे.
म्हणून जीवन जगत असताना सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोणकी जे याला महिपती महाराजांची ओवी आता नमो माता पिता जे सकळ तीर्थाउनी वरिष्ठता ज्यांचे निनरदेह तत्वता उचित लाधला निज भाग्ये. आई वडिलांची सेवा का करायची? सर्वसामान्यांचं उदाहरण मी देणार नाही. मी कीर्तन करत असताना जितकं ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आत्मीयतेनं वाचतो ना तशी बाकीचे पुस्तकं वाचतो, बाकीच्यांच्याही मुलाखती मी ऐकतो. लता दिदी माहिती आहेत ना तुम्हाला? लता दिदी, हो हो लता दिदी मी गावात एका विचारलं असंच, लता दिदी माहिती आहे का? आजी म्हटली हो. मी म्हटलं कुठं राहतात? ती म्हणली वरछाळीला. ती लता दिदी नाही बरं का, भारतरत्न लता दिदी. त्यांची मुलाखत इतकी गोड आहे. त्यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं की आमच्या वडिलांसमवेत आशा दिदी आणि मी सोलापूरला कार्यक्रमाला गेलो होतो. वडिलांचे पाय मळलेले होते. हे मी पाहिलं. पाहिल्याच्या नंतर आशा दिदीला सांगितलं एक भरलेला तांब्या पाण्याचा आणि रिकामं ताट घेऊन ये. आशा दिदीने ते आणलं. वडिलांचे पाय ताटात ठेवले, पाय स्वच्छ धुतले आणि आशा दिदीला सांगितलं यातला एक घोट तू प्यायचा आहे, एक घोट मी पिणार आहे. कालांतरानं त्या लता दिदीला भारतरत्न हा पुरस्कार आपल्या देशानं दिला. अमेरिकेसारख्या देशानं तिच्या कंठावर प्रेम केलं आणि त्यावेळेस लता दिदींना विचारलं तुमचा इतका कंठ गोड झाला, आज तुम्हाला भारतरत्न पुरस्कार मिळालाय, याच्या मागचं कारण सांगाल? भारतरत्न लता दिदींचं उत्तर इतकं गोड आहे. त्यांनी सांगितलं लोक माझ्यावर प्रेम करत नाहीत, माझ्या कंठावर प्रेम करतात. लोक माझ्यावर प्रेम करत नाही, माझ्या कंठावर प्रेम करतात. आणि आज भारतरत्न हा पुरस्कार मला जर मिळाला असेल तर तो माझ्याकडे पाहून नाही, माझ्या कंठामुळं मला मिळाला आहे. ऐका, पण हा कंठ गोड झाला असेल याला कारण काय? तर मी माझ्या वडिलांचं चरणतीर्थ प्याले, त्याचा तो परिणाम आहे. भारतरत्न लता दिदी जर सांगत असतील वडिलांची सेवा केल्यानंतर मी भारतरत्न झाले, हे 10वीला याचे 5 विषय जातात, 11वीला एटीकिटीने बसतंय आणि म्हणते आमच्या आईबापाला अक्कल नाही. याचा कधीतरी थोडासा विचार झाला पाहिजे की देवा. मला मुद्दा का मांडायचा आहे? शिकलेली लोक पारमार्थ करतायत आणि नको ती लोक नावं ठेवतायत. इस्रो यान आपल्या कंपनीचं ते चंद्रावर गेलं, त्याचा मेन मनुष्य त्यानं सांगितलं की मी वेदाचा अभ्यास केला आणि वेदाचा अभ्यास केल्यानंतर आम्ही सक्सेस झालो. कशावर? चंद्रावर जाण्याकरता. मला मुद्दा मांडायचा, जो चंद्रावर गेला तो म्हणतो हिंदू धर्मातले वेद श्रेष्ठ आहेत आणि ज्याला काहीच करता येत नाही, हरिपाटे पाठ नाही, ते आपल्याला नावं ठेवत आहे. याचा कधीतरी विचार झाला पाहिजे ना. शिकलेले लोक समजतायत समाधान कशामध्ये. आणि एक सांगू का, समाधान पैशात नाहीच, समाधान हे विचारात आहे. समाधान हे विचारात आहे. काय विचारात आहे तेव्हा त्याचं कारण सांगू. IT कंपनीतल्या मुलांना 40-40 लाख रुपये पगार आहे. भेटले की म्हणतात महाराज मी 6 महिने हसलोच नाही, 6 महिने मी हसलोच नाही. आणि आमच्याबरोबर आले ना, हरिपाठात थोडी फुगडी खेळले ना, म्हणतात ह्याच्यात जो आनंद आहे तो तिकडं नाही. तिकडं नाही का? आळंदीवरनं पालखी निघाली ना, फर्ग्युसन कॉलेजचे SP कॉलेजचे मुलं आमच्याबरोबर फुगडी खेळायला येतात. 2-2 मिनिटात फुगड्या खेळतात. लगेच एवढा प्रभाव पडतो, महाराज तुमच्याकडं माळ आहे का हो? म्हणलं कशाला? नाही मला माळकरी व्हायचं आहे. म्हणलं थोडा दमदर गडबड करू नकोस, कारण लगेच प्रभाव पडतो. माळ आहे का? आणि माळ तर लगेच घालायचीच नाही. मी त्याला सांगत असतो गडबड करू नको. काय? माझ्याबरोबर पंढरपूरला 15 दिवस चाल, चंद्रभागेचं स्नान कर, एकादशी कर आणि एकादशी झाल्याच्या नंतर गावाला आला की एक अमावस्या असते. हळूहळू माझं बोलणं कळते बरं का तुम्हाला चांगलं. त्या अमावस्येत जर तो पास झाला तरच त्याला माळ घालायची. अहो चांगल्या चांगल्यांच्या माळा त्या अमावस्याला गेल्यात महाराज. काही बुडकी ते पाण्यात डुबी मारली की माळ गेली निव. तिला काय म्हणतो तो? कोणती अमावस्या? केवढी चौगा लावली त्या अमावस्येची तुम्ही. हा, गटारी अमावस्या म्हणतात खुशालराव. त्या अमावस्याला नाव काय माहिती आहे का? दीप अमावस्या. काय नाव आहे? कमीत कमी गटार नाही पण दीप तरी लावायचं काम करावं. एवढी चांगली अमावस्या आहे, तिला तुम्ही गटारी करून टाकली. मला मुद्दा का मांडायचा? या सगळ्या गोष्टी शिकायचं असेल तर संत साहित्य अत्यंत महत्त्वाचे आहेत. विचार का घ्यायचेत त्याच्या मागचं कारण सांगतो देवा. शरीराला शीतलता प्राप्त करायची असेल ना तर तुकोबाराय सांगतात चंदनाचा लेप लावला पाहिजे. शरीराला शीतलता प्राप्त करायची असेल तर काय लावलं पाहिजे? चंदनाचा लेप. पण महाराजांची भाषा किती व्यापक आहे. चंदनाचा लेप तुम्ही शरीर शीतल व्हावं याच्याकरता लावलाय, पण तुमचं मनच जर समाधानी नसेल ना तर चंदनाचा लेप सुद्धा तुमच्या शरीराला पळल्याशिवाय राहणार नाही.
मनाची भाषा आहे हो. हे सगळ्या गोष्टी मनावर डिपेंड आहेत. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष आत्वा बंधन सुख समाधान इच्छाते. आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात, तुमचं मन जर समाधानी असेल, एखाद्यानं तुम्हाला विष जरी प्यायला दिलं ना तरी ते अमृतासारखं गोड लागेल, फक्त तुमचं मन समाधानी पाहिजे. हे परमार्थ कशा करता करायचे देवा, याचं उत्तर मला द्यायचे बरं का. मी जास्त अभ्यास केलेला नाही किंवा जास्त विद्वान नाही, फक्त चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलोय. परमार्थ कशा करता करायचा आहे, कीर्तने कशा करता करायची आहेत, त्याचं एकच कारण आहे. परमार्थ हा आत्म्याकरता सुद्धा करायचा नाही आणि परमार्थ हा देहाकरता सुद्धा करायचा नाही. का आत्म्याकरता का करायचा नाही? कारण तो भिजवल्या भिजत नाही, जाळल्या जाळत नाही, मरल्या मरत नाही, आत्म्याचा विषयच नाही. आणि देहाकरता म्हणाल तर ज्याच्या गळ्यात 5-5 किलोच्या माळ आहेत त्यालाही जाळावाच लागतंय. आणि जे म्हणतंय सप्ता करून कोणाचं बलं झालंय त्यालाही जाळावाच लागतंय. मग आता परमार्थ बाबा करायचा कशा करता? त्याच्या मागचं एकच कारण आहे, परमार्थ तुमच्या मनाच्या शुद्धीकरता करायचा आहे. उत्तर याचं एकच आहे, मन शुद्ध होण्याकरता परमार्थ करायचा आहे. कारण स्वामी विवेकानंदांची भाषा आहे, कंस्ट्रक्शन इज डेट, एक्सपेन्शन इज लाईफ. मेल्यानंतरनं जर जगायचं असेल तर तुमचं मन व्यापक पाहिजे. हे शिकवणारं संत वाङ्मय. आणि याच्याकरता महाराज सांगतात संत भेट अत्यंत महत्त्वाची आहे. पायी मिठी पडिली तो ज्ञान प्राप्त झालं, संदेहाची गाठ निघून गेली, अविद्येची गाठ निघून गेली, अज्ञानाची गाठ निघून गेली. रोमन आबा, आपल्या गावाकडच्या लोकांना किंवा आपल्या लोकांना अज्ञानाची गाठ कळत नाही. तेजस दादा, अविद्येची सुद्धा कळत नाही, संदेहाची तर लय लांब राहिली. संजय महाराज आपल्याला फक्त एकच गाठ माहिती, कोणती? आतली गाठ. आतली गाठ. मी डॉक्टरांना खरंच एकदा भेटल्या विचारणार आहे, डॉक्टर साहेब किती पैसे दिले म्हणजे ही आतली गाठ निघणार आहे हो? ते डॉक्टर सांगतील मला, महाराज ती आतली गाठ जावी याच्याकरता तर कीर्तन आहेत, याच्याकरता तर परमार्थ, याच्याकरता तर सत्संग आहे. बरं, काही काही इतके गोड असतात ना. आता हे बाबा बघा, यांचं वय माझ्यासमोर बसलेत, आमचे वसंत महाराज आले, हे सगळे गोड मंडळी, आमचे मांढरे काका, पाचपुते काका, हे तुम्ही सगळे मंडळी, आमचे बाळकृष्ण महाराज बघा ना, सगळे फ्रेश मंडळी आहेत का नाही? बाळासाहेब महाराज सगळे फ्रेश मंडळी, हे सगळे फ्रेश आहेत. त्यांचे चेहरे पाहिले, आमचे तुषार दादा बघा ना, गोड स्माईल. आमचे दादाचं नावच विसरलं, शुभम दादा, समर्पक वाजवणं गोड किती. तेजस दादा, हे स्माईल. काही वादक माझ्या का असे बघते त्याचा 7-12 माझ्या नावावे का काय? अरे थोडा मोकळा हाच कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. काही तर देवा असे इथं पुढं बसतात, इथं. आता या मी कीर्तन काय केलंय किंवा कोणत्या भूमिकेतून केलंय हे तुम्हाला कळालंय. आपलं सरळ संतांची प्रमाण मांडायचं, चरित्र मांडायचं, कीर्तन कळलं नाही, असे पुढं बसतात. आम्ही प्रस्तावनेत थोड्याशा वाव्या वगैरे दिले की त्याची पापणी सुद्धा पडत नाही. आम्हाला वाटतं बहुतेक ह्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे का काय. मग आम्ही थोडं गाथ्यातली प्रमाणं द्यायची, भजनी मालिकेतली प्रमाण, तरी त्याची पापणी हालत नाही हो. आम्हाला असा अंदाज येतो की बहुतेक ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे का काय. लय टेन्शन. बरं, असं जर झालं देवा तर दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की तिथं वेळ लवकर जात नाही. कीर्तन किती, आता बघा तुम्ही ऐकणारे मंडळी गोड आहेत, आपला टायमिंग संपलाय. 8:30 ते 10:30 वाजल्यात आपल्या घड्याळामध्ये. कसा वेळ निघून गेला कळालं. ऐकणारे मंडळी गोड आहेत. आणि मुंबईमध्ये पुण्यामध्ये मला कीर्तन करायला खरंच बरं वाटतं. काही गावात आता सुनील महाराज मी डिलेट मारायला सुरुवात केली का, त्या मंडपात लोक फ्रेश होते, पण ते बाबा त्यांचं काय पाठांतर वगैरे काय सगळं होतं कसं काय. मग ते लोक सांगतात, ए महाराज एवढं मनाव घेऊ नका का हो. अहो ते तसंच आतल्या गाठीचं आहे. अहो पण त्या आतल्या गाठीचं असलं तरी आम्हाला गाम फोडतोय त्याचं काय. कारण महाराज चांगले महाराज लोक तिथं काम लावायला येतात, सगळे प्रमाण दिले तरी काय हालचाल नाही म्हटल्यानंतर द्या होते ना तसं, सगळे समर्पक भावनेनं. म्हणून संदेहाची गाठ, अविद्येची गाठ, अज्ञानाची गाठ जावी असं वाटत असेल तर संत संघ अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून महाराज सांगतात संदेहाची सुटले गाठी झालो पोटी शीतळ. कशामुळं तर एक संतांच्या संगतीत राहिलं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं. काय नामचिंतन आहे? विठोबा रखुमाये पोटी शीतळ. 2 चरण झालेत, 2च चरण राहिलेत, संपलंय माझं कीर्तन. भवसागरातून तरुण जायचं असेल तर संतांचा संग केला पाहिजे, कारण देव या भवसागरातून तरुण नेत असतो. म्हणून भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या.
एक नामचिंतन अत्यंत महत्त्वाचे. एक नामचिंतन केलं तर या भवसागरातून तरुण जाल. जासो नाम सुमरित एकही बारा, उतरही नर भवसिंधू अपारा. म्हणून महाराज सांगतात भवसागर तरता कार्य करी तसे चिंता. या भवसागरातून तरुण जायचं असेल संतांचे पाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि या भवसागरातून तरुण जायचं असेल तर संतांजवळ गेलं पाहिजे. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. महाराजांची भाषा आणि प्रश्न उत्तर त्यातच आहे. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. संतांशिवाय दुसरं कोण आहे दादा. आणि जी भाषा असे ज्याला तुम्ही मंगळ म्हणतात ना ते मंगळ नाही. आपल्या घरामध्ये जर लग्न कार्य ठरत असेल तर आपण काय म्हणतो मंगल कार्य आहे. एखादा मुलगा जन्माला येणार असेल तर आपण काय म्हणतो शुभ लक्षण आहेत. मुलगी जन्माला येणार तर आपण काय म्हणतो मंगल लक्षण आहेत. मला बारीक मुद्दा मांडायचा आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी काय. ज्ञानोबाराय म्हणतात ज्यांना तुम्ही मंगल म्हणताय ना ते मंगलतेचं लक्षण नाही अमंगलतेचं लक्षण आहे. का मुलीचं लग्न ठरलं तर 20-22 वर्षे ज्या मुलीला घडवलंय वाढवलंय शिकवलंय ती जाणारे याचं दुःख आहे. दुसरा मुद्दा असा आहे मुलगा जन्माला येणारे म्हणून तुम्ही मंगल म्हणताय पण मुलगी जन्माला येणारे तुम्ही मंगल म्हणताय पण ज्ञानोबाराय म्हणतात आईच्या असणाऱ्या उदरामध्ये तो गर्भ तयार झाला ना गर्भ तयार झाल्याबरोबर काळ त्या गर्भावर झडप घालतो. हे केवढं मोठं अमंगलतेचं लक्षण आहे. ज्याला तुम्ही मंगल म्हणताय ते मंगल नाही अमंगल आहे. म्हणून जीवनाचं मंगल करायचं असेल तर संत भेट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही संत भेट झाल्यानंतर मरण लांबवता येतंय जीवनाचं मंगल होतंय. असं मंगल व्हावं असं वाटत असेल तर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संगतीत राहायचंय. का राहायचंय. जनाबाई महाराज म्हणतात माझं जीवन सुद्धा मंगल झालं पण कोणामुळं ज्ञानदेव मंगल मुनी सेवा करी दासी जनी. ज्ञानेश्वर महाराज मंगळ होते म्हणून माझं जीवन मंगळ झालं. ज्ञानोबारायांना विचारलं तुमचं जीवन कोणामुळं मंगल झालं. ज्ञानोबारायांचा 18वा अध्याय जय जय देव निर्मळ निज जना अखिल मंगळ जन्मा जरा जलद जाळ प्रभंजन. महाराजांची भाषा आहे माझे गुरुजी मंगल आहेत म्हणून माझं जीवन मंगल झालं. ज्ञानोबाराय म्हणतात माझं जीवन मंगल झाल्यामुळं जनाबाई महाराजांचं जीवन सुद्धा मंगल झालं. म्हणून तुमच्या आमच्या जीवनाचं मंगल व्हावं असं वाटत असेल तर संत भेट अत्यंत महत्त्वाची आहे. एक शेवटचा दृष्टांत सांगतो. तुकोबाराय देहूला कीर्तन करायचे लोहगावला कीर्तन करायचे. त्यांचे 14 टाळकरी होते. किती टाळकरी देवा 14. त्यापैकी एक शिवबा कासार नावाचे टाळकरी. ऐका कीर्तनाचं अत्यंत वेळ लागलेलं होतं. जिथं जिथं कीर्तन असेल तिथं ते टाळ घेण्याकरता जायचे. तुकोबारायांचं कीर्तन आहे देवा ते सर्वसामान्य व्यक्तीचं थोडी आहे. तुकोबारायांचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर ना तिथं काय कमी असणारे महाराज. शिवबा कासार निघाले. पत्नीनं सांगितलं जाऊ नका कीर्तनाला. का आपला मुलगा आजारी आहे. यदा कदाचित कमी जास्त काय झालं तर तुम्ही डॉक्टरकडे न्याल औषध उपचार कराल. मी कोणाकडे नेणार आहे. कीर्तनाला जाऊ नका. पण ज्या माणसाला आवड निर्माण होते तो थांबत नाही. शिवबा कासार महाराज कीर्तनाला निघून गेले आणि दुर्दैव असं घडलं जो मुलगा आजारी होता का तो मेला. आई काय असते मेल्यानंतर ना आई रडू लागली. आई आई असते दादा पण आईची भाषा मुलांना कळत नाही. आणि आई सांगत असताना माझ्या तुकाराम महाराजांनी सांगितली ना ती फार गोड सांगितली. आम्ही लहान असतो लहान आई काजळ लावते आई पावडर लावते आई गंध लावते आई नवीन वस्त्र परिधान करते आई पैंजण घालते. एखादी शेजारून स्त्री जाते ती म्हणते ताई त्या मुलाला शी कळत नाही शू कळत नाही तरी एवढेच नटवते एवढी सजवते असं का. त्या आईचं उत्तर काय असतं माहिती आहे का. माझा मुलगा चांगला दिसला की मला बरं वाटतं म्हणून मी त्याला नटवते म्हणून मी त्याला सजवते. ही माझी भाषा नाही बरं का महाराजांची भाषा आहे. लेकुरा लेववी माता अलंकार नाही अंत पार आवडीसी. आई आई असते म्हणून मुलांनी शिकलं पाहिजे पण असं म्हणलं नाही पाहिजे आमच्या आईला काही कळत नाही आमच्या आईला अक्कल नाही. खुशाल मुलं म्हणतात. खरं सांगू का आईला काही कळत नाही होय. आपण सगळे जवळजवळ खेड्यापाड्यातून आलेले लोक आहेत. आईला कळत नाही. अहो जुन्या काळी एकत्र कुटुंब पद्धत असायची. ती आई पाट्यावर रोट्यावर स्वयंपाक करायची ते वाटण बनवायची खरडा मिरच्याचा असा गोड बनवायची. आणि आम्ही लहान होतो लहान आईला कळत नाही. अरे आईला जे कळतं ते कुणालाच कळत नाही. मग आम्ही लहान होतो ती बिचारी आई असं ठेचा बनवायची गोडपैकी बरं का तेजस दादा. आणि आम्ही लहान होतो ना आई जवळ जायचो असं बनेल हातात धरायचो आई झाली. ॲक्शन लक्षात येते का नाही तुमच्या. आई झाली. त्या आईचे वाटणाचे हात ठेच्याचे हात तसेच असतात. ती आई काय म्हणते अय दादा घरामध्ये सासू असेल ननंद असेल सासरा असेल तिकडं जा.
मी खरं सांगू का प्रामाणिकपणे सुनील महाराज, त्या आईनी ना त्यावेळेस त्याच हाताने धुतला पाहिजे होता. थोडी आग झाली असते ना म्हणजे त्याला कळलं असतं की आमच्या आईला काही कळत नाही. अरे आईला कळतंय म्हणून तर आईनं सांगितलं ना घरामध्ये जा कोणतरी असेल. आईला कसं कळत नाही दादा? आम्ही एका वाक्यात म्हणतो आईला कळत नाही. आईचं अंतकरण माझ्या तुकोबाराने सांगितलंय. मातीची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला. मुलाला उचललं दादा, तुकोबारांच्या कीर्तनात आणलं. महाराज तुमच्या कीर्तनामुळं माझा मुलगा मेलाय, तुमच्या पांडुरंगामुळं माझा मुलगा मेलाय. यदा कदाचित जर माझे पती कीर्तनाला आले नसते तर मुलगा वाचला असता. हे शब्द ऐकले देवा आणि तुकोबारांच्या डोळ्यात अश्रू आले. देवा ग्रंथ पाहून कीर्तन करतोय रे मी. श्री गुरु चैतन्य महाराजांनी चातुर्मासात असं सांगितलं होतं. त्यांनी वक्तेबाबांच्या मुखातलं ऐकलं होतं. वक्तेबाबांनी असं सांगितलं होतं की तुकोबारायांनी कीर्तनाच्या आधी एकनाथी भागवताची 1000 पारायण करून मग कीर्तन केलं होतं. हे वक्तेबाबांनी चैतन्य महाराजांनी ऐकलेलं मी सांगतोय. मला मुद्दा का मांडायचा आहे? तुकोबाराय म्हणतात देवा मी ग्रंथ पाहून कीर्तनाला उभा राहिलोय. नामदेव महाराजांच्या कीर्तनात गाय कापली, 3 दिवसानं जिवंत केली तेव्हा. ज्ञानोबारायांनी भिंतीवर बसल्याबरोबर ज्ञानियांची भिंत अंगे ओढण्याचं काम देवा तू केलेस. मग मला वाटतं त्या संतांना जर तू मदत करत असतील तर मला सुद्धा केली पाहिजेस. आणि माझ्या कीर्तनात जर मुलगा मरत असेल तर हा अपमान माझा नाही देवा, हा अपमान तुझा आहे. शब्द ऐकले, डोळ्यातून अश्रू आले आणि माझ्या तुकोबारायांनी अभंग गायला. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायण. निर्जीवा चेतना आनावया, निर्जीवा चेतना आनावया. काय अशक्य आहे महाराज? एकच सांगू, डोळे झाकले अंतकरणातून अभंग गायला. देवा काय अशक्य आहे तुला? तुझी असत्यने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी देवा, तू सगळं करू शकतो. माझा दृष्टांत संपलाय दादा. अंतकरणातून तुकोबारायांनी ज्यावेळेस अभंग गायला ना, संतांच्या संगतीचा परिणाम सांगायचा आहे. नवल काय घडलं? तुकोबारायांनी अभंग गायल्याबरोबर मेलेलं मूल कीर्तनात जिवंत झालं. याला म्हणतात तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या. म्हणून जीवनाचं सार्थक करायचं असेल तर संतांचा संघ अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो संत संघ केला तर जीवनाचं मंगल होते. म्हणून तुका म्हणे मंगल आता कोण दाता या मुनी, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली कीर्तनरूपी सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. आपल्या या पवित्र गुरुदेव दत्तांच्या दरबारात सेवा समर्पित करतो. पण हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळविला. कीर्तन करत असताना गोड वाजवणारे, गोड गाणारे आणि त्याच्याही पेक्षा गोड ऐकणारी मंडळी पाहिजे तर कीर्तनाला मजा येत असते. हे सगळे गोड मंडळी देवा. हे कीर्तन करत असताना ज्यांची मृदंगाला आम्हाला साथ लाभली ते आपले तेजस दादा, अत्यंत समर्पक वाजवणं. ठेका, लग्गी, उठाण, तोड, मुखडा, तुकडा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजेत. नाही तर उद्या ज्यांचं कीर्तन आहे ते उमेश बुवा सांगत असतात, लई 1 नंबर वाजवतो पण ठेका सोडून सगळंच वाजवतो. हे 4Gच्या पुढचे बरं का वाक्य, थोडं बारीक आहे का. सगळंच गोड वाजवतो पण ठेका सोडून सगळंच वाजवतो. ते लई गोड बोलतात महाराज उमेश बुवा. आता उद्या त्यांचं कीर्तन आहे. मला मुद्दा का मांडायचं, समर्पक वाजवणं. ठेका, तोड, उठाण, मुखडा अत्यंत समर्पक वाजवणं आमचे तेजस दादा. त्यानंतर आमचं शुभम दादा. लई लहानपणापासून शुभमला पाहतोय, इतका गोड आणि समर्पक वाजवायला लागलाय बरं का. आणि तो नेहरू सुद्धा इतका गोड, दांडेकर नेहरू घातलाय त्यांनी. जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये दांडेकर नेहरू फेमस आहे महाराज. असा वारकरी गोंडच दिसतोय ना, त्याचा एक फोटो घ्या बरं का स्पेशल, म्हणजे तो डीपीला ठेवीन त्याच्या, बाकी काही नाही. उत्तम आहे बरं का. सगळे गोड मंडळी आमचे, सगळे हे तरुण टाळकरी मंडळी. त्यानंतर ज्यांचं गोड गायन आमचे मित्र, जिवलग मित्र तुषारदादा असतील,
ज्यांचं गोड आणि समर्पक गाणं हरिभक्तीपारायण सुनील महाराज पवार असतील. अत्यंत समर्पक ही जोडी महाराष्ट्रात सध्या यूट्यूबला नाव टाकलं की चालीच्या चालीच आहेत. 100 चाली 100 प्रमाण अगदी मोकळ्या मनानं तुम्हाला ऐकायला मिळतील. थोडं मोकळ्या मनाने वाजवा की मग टाळ्या अशा. असं मुंबईचं ठिकाण आहे, थोडंसं गरम होतं आणि त्यात मी पंखे बंद करायला सांगितलं. केवढं मोठं आहे आता, येईल अवघड काम आहे. कारण आहे ना सायलेंट कीर्तन करत असतो मी. वा माझं बोलणं तुम्हाला कळालं पाहिजे, विषयाची मांडणी केली पाहिजे, ती कळाली पाहिजे. 90 मिनिटाचं कॅसेट ज्याला वाजवायचं त्याला काय घेणं देणं, पंखा लावा नाही तर डीजे लावा, काय घेणं देणं नाही महाराज. समर्पक चिंतन. आणि हे सगळे गोड मंडळी असले की आमचे हरिभक्तीपारायण संजय महाराज लय समर्पक प्रमाण महाराज. वाक्य आलं की ते तसंच प्रमाण आलं पाहिजे. मी एका गावात कीर्तनात म्हटलं माणूस लय चतुर आहे, लय चतुर आहे. एकाने म्हटलं चतुरा तो शिरोमणी. प्रमाण काय दिलं आता हे तुम्हाला नाही कळणार, हे ह्यांनाच कळणार काय आहे. मी म्हटलं माणूस लय चतुर आहे, लय चतुर आहे. त्यांनी केलं सारू चतुरा तो शिरोमणी. अरे ते देवाचं आहे बाबा, तू इकडे कुठे वाढायला लागला. साधे पडले लय समर्पक महाराज. त्यानंतरनं आमचे ज्येष्ठ वारकरी समर्पक कीर्तन, अत्यंत वैभवशाली आणि वारकरी जीवन हरिभक्तीपारायण आमचे बाळासाहेब महाराज, त्यांच्या माध्यमातून येण्याचा हा योग. त्यानंतरनं आमचे आबा बोरकर असतील, या ठिकाणी रोमन आबा असतील. वेळोवेळी फोन केला महाराज सेवा घ्यायची. आणि मला वाटतं जवळजवळ 2-3 महिन्यापासून आपलं कॉन्टॅक्ट चालू आहे. आबांच्या गावी मी कीर्तन केलं होतं. सगळे प्रेमाची मंडळ आहेत. आणि मी कीर्तन करत असताना लोक हसली पाहिजेत, रडली पाहिजेत या भूमिकेतून मी कीर्तन करत नाही. माझ्या गुरुजींचं एक वाक्य मी चातुर्मासात लक्षात ठेवलं आहे, लोकांना आवडेल अशी कीर्तनं करू नका, तुमची कीर्तनं देवाला आणि संताला आवडेल अशी करा. ज्या दिवशी तुमची कीर्तनं देवाला आणि संताला आवडतील ना, लोकाला 100% आवडल्याशिवाय राहणार नाही. मला या भूमिकेतून कीर्तन करायचे म्हणून सगळे गोड मंडळी, आमचे पाचपुते काका असतील, मांढरे काका असतील, वसंत महाराज असतील, श्रद्धा महाराज असतील, सगळे गोड मंडळी आहेत. चॅनल आहे का आपला हा कोणता, नाव काय दादा? छंद भक्तीचा. वा, म्हणजे छंद असला पाहिजे तो भक्तीचाच असला पाहिजे. इतकं समर्पक. त्यांच्या चॅनलवर जाऊन तुम्हाला चाली ऐकायला मिळतील, कीर्तनं ऐकायला मिळतील. नक्कीच त्यांच्या चॅनलला जा, सबस्क्राईब करा, खाली कमेंटही टाका थोड्या चांगल्या चांगल्या. ते आपल्याच हातात आहे का नाही द्यावा. सगळे गोड मंडळी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची साऊंड सिस्टीम अत्यंत समर्पक. जामखेड हे आम्ही कीर्तनं दररोज करतोय, पण आमची कीर्तनं रंगवण्याचं काम, प्रसंग ॲक्टिव्हपणा तो प्रसंगात तसाच्या तसा आला पाहिजे, हे काम कोणाकडे? यांच्याकडे. काही लोकांना म्हणलं ना आवाज द्या ना, आहे ना म्हणतात, कुठं ह्या झाडाच्या शेंड्यात करणं बांधतात आणि मोकळ्या मनाने आवाज देतात. अरे मंडपात आवाज पाहिजे खाली. पण बघा मॉनिटर हे सगळं गोड सिस्टीम आहे महाराज. म्हणजे इथं आल्याच्या नंतर मी खरं सांगू का, आज भगवान दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं. एक सात्विक स्पंदन सुनील महाराज माझ्या हृदयात जाणवली. मी ज्यावेळेस भगवान दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन बाहेर आलो ना, मी प्रस्तावनेतच वाक्य बोलणार होतो की आमची दररोजची कीर्तनं मंडपात असतात, आजचंही कीर्तन मंडपातच आहे. पण आज इतकी पवित्रता आहे की असं वाटतंय मी देवघरात कीर्तन करतोय की काही, इतकी सुचिरता आहे. हे सगळं वातावरण. 11:15 पण लोक शेवटपर्यंत टाळ देतात. अजून मी 11:15 वाजेपर्यंत गेलो तरी पण नाही, आमचं 11:15पर्यंतच ठरलंय बरं का. त्याच्यामुळे मी थांबणारे सगळे गोड मंडळी, सोबदार, सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. चला विनेकरी जय.